नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आणि या व्हिडिओमध्ये एक मोठं सरप्राईज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत आतापासून तर तुमचं स्पॉट राऊंड पर्यंतचं शेड्यूल काय असणार आहे, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 केव्हा होणार आहेत, फ्रीज फ्लोट काय असणार आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि जे महत्त्वाचं सरप्राईज जे आहे बाळांनो, ते म्हणजे आपण एक नवीन चॅनल ओपन केलेला आहे बाळांनो, कॉलेज खजाना म्हणून. कॉलेज खजाना या चॅनलवरती फक्त आणि फक्त तुमच्या कॉलेज रिलेटेड, ऑप्शन फॉर्म रिलेटेड, कॅप राऊंड रिलेटेड, फ्रीज फ्लोट रिलेटेडच व्हिडिओ येणार आहेत. ठीक आहे, कारण या चॅनलवरती जर मी दिवसाचा एक पेक्षा जास्त व्हिडिओ टाकला बाळांनो, तो व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. म्हणून दुसरा चॅनल क्रिएट केलाय ज्याचं नाव आहे कॉलेज खजाना, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण दिवसाचे मला 3 ते 4 व्हिडिओज टाकायचे आहेत बाळांनो. कारण ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॉलेज लिस्ट वगैरे या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, मला वन बाय वन तुम्हाला समजवायचे आहेत. ठीक आहे, आणि जर या चॅनलवरती मी त्या व्हिडिओज टाकले तर जास्त लोकांपर्यंत YouTube रेकमेंड नाही करत. म्हणून नवीन चॅनल खोललेला आहे. नक्कीच या चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उद्यापासून तिथं व्हिडिओ येणं स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता कॉलेज खजाना. ठीक आहे, चला बघूया आपण आता नवीन शेड्यूल बद्दल, जे एक्सपेक्टेड शेड्यूल आहे 2025 चं. ठीक आहे, बेस ऑन काय म्हटलं इथं, प्रिव्हियस इयर ट्रेंड, लास्ट इयरच्या ट्रेंड नुसार हे सगळं शेड्यूल डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, एक सर्क्युलरच आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकतात, पण ही अनऑफिशियल सर्क्युलर आहे. ठीक आहे, आता बघा फायनल मेरिट लिस्ट. लास्ट इयरला फायनल मेरिट लिस्ट लागली होती बाळांनो 8 ऑगस्टला. 8 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट लागली होती. त्या कम्पेअर टू ह्या वर्षी 24 ऑगस्टलाच लागणार आहे, म्हणजे खूप आधी आहे यावेळेस. ते ना, लास्ट इयर 8 ऑगस्टला यावेळेस म्हणजे एक्सटेन्शन होत कारण रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनचं खूप एक्सटेन्शन चाललं होतं लास्ट इयर. ठीक आहे, त्यामुळे 8 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली होती. आणि जशी 8 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागली बाळांनो, त्यानंतर लगेच प्रोसेस स्टार्ट झाली. यावेळी केव्हा लागणार आहे, 24 ऑगस्टला. ठीक आहे, म्हणजे 2 वीक अर्ली यावेळी शेड्यूल आहे आपलं, है ना, 2 वीक आधी शेड्यूल आहे ऍज कम्पेअर टू लास्ट इयर. बरोबर, म्हणजे ऍडमिशन प्रोसेस थोडीशी फास्टच आहे. भरपूर विद्यार्थी म्हणत होते की हे एक्सटेन्शन का चालू आहे, सीईटी सेलचा एवढा टाइमपास का होतोय. बाळांनो, लास्ट इयर याच्यापेक्षा जास्त टाइमपास झालेला होता, है ना. खूप असे ना, खूप पर्सेंटेज ऑफ स्टुडंट असतात ज्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग राहून जातं, रजिस्ट्रेशन पेंडिंग राहून जातं, त्यासाठी एक्सटेन्शन करावे लागतात बाळांनो. ठीक आहे, आता पण जशी फायनल मेरिट लिस्ट लागेल बाळांनो, लगेच तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोडिंग असेल 2-3 दिवसापासून लगेच. म्हणून त्यासाठी तुमची कॉलेज लिस्ट आता रेडी असली पाहिजे बाळांनो. तर अजूनपर्यंत तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली नाही बाळांनो, लवकरात लवकर पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होतो, ते पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतील. मी गॅरंटी देतो, जर तुमचे कमी जरी पर्सेंटाईल राहिले ना बाळांनो, त्या कमी पर्सेंटाईल नुसार एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली. आणि लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. कारण बाळांनो, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. आणि त्याच जागेवरती असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, 97, 98, तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नाशिकचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही. ही गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर भेटणार आहे. पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, तुमची कॅटेगरी, ब्रांच, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, किती तुमचे पर्सेंटाईल, सगळ्या तुमच्या डिटेल घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठं तुमचा नंबर लागतो. ठीक आहे, त्यानुसार ती लिस्ट बनेल आणि तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची. मी गॅरंटी देतो बाळांनो, तुमचे कमी जरी पर्सेंटाईल राहिले तरी तिथं तुमचं ऍडमिशन होऊ शकतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर. ठीक आहे, आता कमी पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल ते आता आपले चेंज करणं आपल्या हातात आहे का बाळांनो? नाही. आपल्या हातात काय, योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली, चांगलं कॉलेज भेटेल. पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतो बाळांनो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होतो जो नेहमी तुमच्या सोबत असतो. कधी काही डाऊट आला, कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत करणार आहेत बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक चूक खूप महाग पडते बाळांनो. तुमचे 4 वर्ष या गोष्टीवरती डिपेंडंट आहेत. आणि 4 वर्षानंतर पण जर ऍडमिशन झालं नाही, त्यावेळी तुम्ही रिग्रेट करणार की जर मी त्यावेळी चांगलं कॉलेज चूज केलं असलं तर आज मी चांगल्या ठिकाणी राहिलो असतो. तो रिग्रेट तेव्हा न करता आत्ताच व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट करा. आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवा बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. बघूया आता नेक्स्ट शेड्यूल काय म्हणतंय. ऑप्शन फॉर्म सबमिशन. ठीक आहे, आता लास्ट इयर ऑप्शन फॉर्म सबमिशन 9 तारखेपासून लगेच स्टार्ट झाला होता. 8 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली FML. ठीक आहे, आणि 9 ऑगस्टला लगेच तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालं. यावेळेस आपण केव्हा एक्सपेक्ट करू शकतो, लगेच 25ला. 24ला जर तुमचं फायनल मेरिट लिस्ट आली, याच्यामध्ये काही एक्सटेन्शन नको व्हायला आता. ठीक आहे, 24ला जर आली तर तुमचं 25 पासून ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊन जाईल. आणि जसं तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊन जाईल, 5 ते 6 दिवस देतं सीईटी सेल तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला. ठीक आहे, आता एक्सपेक्टेड नेक्स्ट डे. ठीक आहे, म्हणजे
आतापासून जेवढा ट्रेंड होता यापेक्षा मागच्या वर्षांचा, ठीक आहे, लगेच ऑप्शन फॉर्म फिलिंग नंतर लगेच तुमची फायनल मेरिट लिस्ट लागून जाते, फायनल मेरिट लिस्ट नंतर लगेच तुमचा ऑप्शन फॉर्म फिल व्हायला सुरुवात होऊन जाते बाळांनो. म्हणजे इथं तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागेल. आता एक गोष्ट समजून घ्या, असं नसतं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 98% भेटले आणि सीईटी सेल चेक करेल की पूर्ण महाराष्ट्रातून 98% याला कोणतं कॉलेज लागतंय ते कॉलेज अलॉट करून देऊ, असं नसतं बाळांनो. ही प्रोसेस नसते, ठीक आहे. तुम्हाला सीईटी सेलला लिस्ट द्यावी लागते, सांगावं लागतं की ही लिस्ट आहे ना, या लिस्ट मधून मला शोधून द्या माझ्या पर्सेंटाईलनुसार कोणतं लागतंय. नाही लागत असेल तर काहीच देणार नाही सीईटी सेल तुम्हाला, है ना. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल, कारण भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही जी लिस्ट टाकू त्याच्यामध्ये आम्हाला बेस्ट सीईटी सेल शोधून देईल. नाही बाळांनो, जर लागत नसेल तर नाही देणार. लागत असेल, लास्ट इयरच्या कट ऑफ नुसार मॅच होत असेल तर नक्कीच देईल. समजते गोष्ट, ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट डे तुमचा लगेच सुरुवात होऊन जाणार आहे. आता बघूया कॅप राऊंड 1चा अलॉटमेंट मागच्या वेळेस केव्हा लागलं होतं, 14 ऑगस्टला. म्हणजे 9 ऑगस्टला ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालं आणि 14 ऑगस्टला लगेच, म्हणजे किती दिवस दिले त्यांनी, 4-5 दिवस दिले बाळांना, फक्त 4च दिवस कन्सिडर करा. लगेच तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग, म्हणजे कॅप 1ला कोणतं कॉलेज लागलं हे समजून गेलं 14 ऑगस्टला. यावेळी तुम्ही कन्सिडर करू शकता 31 जुलै किंवा मॅक्स टू मॅक्स एक्सटेंड बी झालं ना बाळांनो, 5 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला कॅप 1चं अलॉटमेंट लागून जाईल. पण जर लास्ट इयरच्या डेटनुसारच गेलं तर तुमचं 31 ऑगस्टला लागायला पाहिजे, 31 जुलैला, सॉरी, ठीक आहे. कारण टिपिकली 5 ते 7 दिवस लागतात तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी. त्यानंतर अलॉटमेंट 2 लास्ट इयर केव्हा लागलं होतं बाळांनो, 26 ऑगस्टला तुमचं कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट लागलं होतं. म्हणजे 12 दिवसाचा गॅप होता. तर यावेळेस जर 12 दिवसाचा गॅप आपण कन्सिडर केला तर 12 ऑगस्टला तुमचा सेकंड राऊंड लागून जाईल बाळांनो. गोष्ट समजते, ठीक आहे. म्हणजे 12 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला आता सेकंड राऊंड पर्यंत बऱ्याच सीट फुल होऊन जातात बाळांनो. समजा 300 सीट आहेत कॉलेजमध्ये, 250 किंवा 270 280 सीट यांना सेकंड राऊंड पर्यंत फुल होऊन जाते. 200+ सीट तर पहिल्याच राऊंडला फिल होऊन जातात बाळांनो. तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला खूप कमी सीट सुटतात. ही गोष्ट समजून घ्या, ठीक आहे. कॉलेज मिळवायचं ना, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडलाच टार्गेट ठेवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर पहिल्या राऊंडला भेटू शकतं, है ना. त्यानंतर कॅप राऊंड 3चा अलॉटमेंट तुम्ही कन्सिडर करा, लास्ट इयर लागलो तर 5 सप्टेंबरला. यावेळी आपण कन्सिडर करू शकतो 22 ऑगस्टला. कारण कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये लास्ट इयर 10 दिवसाचा गॅप होता. यावेळी जर 10 दिवसाचा गॅप आपण कन्सिडर केला तर तुम्ही कन्सिडर करा 22 ऑगस्ट पर्यंत तुमचा कॅप 3 लागून जाईल. आता कॅप 4 केव्हा असणार आहे तुमचा, एक मिनिट, हा कॅप 4 केव्हा असणार आहे. कॅप 4ची डेट इथं प्रेडिक्ट केलेली नाही बाळांनो, कारण लास्ट इयर कॅप 4 नव्हता, सॉरी. म्हणून यावेळी कॅप 4ची डेट अजून प्रेडिक्ट झालेली नाहीये. पण तुम्ही कन्सिडर करू शकतात जर कॅप 3 तुमचा 2 ऑगस्टला लागतोय तर 30 ऑगस्ट पर्यंत तुमचं सगळे राऊंड संपून जातील. 30 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन प्रोसेस डन. त्यानंतर स्पॉट तर चालू असतात बाळांनो. स्पॉटचं आहे ना, स्पॉट वरती मी जास्त काही गोष्टी बोलत नाही, कारण 1000 सीट्स मध्ये एक विद्यार्थ्याला स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन भेटतं. म्हणून ते लक आहे, जर तुमचं लागलं तर लागलं. पण 4 कॅप राऊंड मध्ये एक कॉलेज बुक करून ठेवायचे, त्यानंतर स्पॉटला जायचंय. गोष्ट समजते, ठीक आहे. आता स्पॉटला कसं जायचं, कॅप राऊंड बद्दल प्रत्येक कॅप राऊंड नंतर व्हिडिओज वगैरे सगळ्या गोष्टी आपण नवीन चॅनलवरती टाकणार आहेत. कारण खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना बाळांनो, मला दिवसातून असं वाटतं की मी तुम्हाला 10 गोष्टी सांगू की यार ही पण गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही पण पोहोचली पाहिजे. त्यासाठीच नवीन चॅनल क्रिएट केलेला आहे, ठीक आहे. तर तुमची फायनल मेरिट लिस्ट 24ला येणार आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग 25ला, 31 ऑगस्ट पर्यंत पहिला राऊंड, 12 ऑगस्ट पर्यंत दुसरा राऊंड, तर तिसरा राऊंड तुमचा 22 ऑगस्ट पर्यंत, चौथा राऊंड तुमचा 30 ऑगस्ट पर्यंत. 15 सप्टेंबर पर्यंत तुमचे सगळे स्पॉट खतम, कारण 15 सप्टेंबर UGCची गाईडलाईन आहे, त्यानुसार तुमचं कॉलेज स्टार्ट झाले पाहिजे, ठीक आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. आता हा जो 1 महिना आहे ना बाळांनो, हा 1 महिना तुमचं 4 वर्ष डिसाईड करणार आहे किंवा फ्युचर डिसाईड करणार आहे. कारण ह्या 1 महिन्यात काय होणार आहे माहिती, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो थोड्या गोष्टी. या 1 महिन्यात तुम्ही कॉलेज लिस्ट बनवणार, बरोबर. कॉलेज लिस्ट म्हणजे नेक्स्ट 8 दिवसातच तुम्हाला अपलोड करायची. त्यानंतर जी कॉलेज लिस्ट आहे त्या बेसिसवरती तुम्हाला नेक्स्ट 4 वर्षाचं कॉलेज डिसाईड होईल. ती जी कॉलेज लिस्ट असेल ते 4 वर्षाच्या कॉलेज नंतर तुमची प्लेसमेंट डिसाईड होणार आहे बाळांनो. आणि ते प्लेसमेंटच तुमची लाईफ डिसाईड करते, कारण सॅलरी तर प्लेसमेंटच डिसाईड करते, है ना. म्हणून ही जी कॉलेज लिस्ट असणार आहे ना बाळांनो, ती खूप व्यवस्थित बनवा. कारण 339 कॉलेजेस आहेत बाळांनो महाराष्ट्रातील. 339 कॉलेजेसचे नॉलेज तुम्हाला नाही आहे, काउन्सिलरला आहे, तर त्यांच्याकडून बनवून घ्या बाळांनो व्यवस्थित, है ना. आणि ह्या बॅचला अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच गरज आहे, ठीक आहे. ज्यांना इन्फॉर्मेशन नाही आहे 340 कॉलेजेसची, किंवा ज्यांना कमी पर्सेंटाईल आहेत, ठीक आहे, किंवा त्यांना कॅप राऊंडची जास्त इन्फॉर्मेशन नाहीये, कॉलेज लिस्ट नाही बनवतायत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही त्याच्यात येत तर तुम्ही नक्कीच एनरोल करा. जर तुम्हाला नॉलेज आहे 350 कॉलेजेसची, काही गरज नाही, तुम्ही स्वतः बनवू शकतात लिस्ट, तुम्ही स्वतः कॅपेबल आहात,
कुठूनही घेऊन घ्या काउन्सिलिंग, असं नाही म्हणत की इथूनच घ्या, पण कुठून ना कुठून काउन्सिलिंग करून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या बाळांनो, ठीक आहे. आणि मला तुमची खूप गरज आहे बाळांनो, नक्कीच नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जर जास्त सबस्क्रायबर झाले तेव्हा मोटिवेशन भेटतं आणि मी खूप काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो, आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय, टेक केअर.